मित्रांनो, काल सेन्सेक्स तब्बल 78,285 वर बंद झाला, जो गेल्या 5 महिन्यातील सर्वात महत्त्वाचा टेक्निकल माइलस्टोन आहे. JSW ने आंध्र प्रदेशमध्ये 50,361 कोटी इन्व्हेस्टमेंट जाहीर केलेली आहे. तसेच अजंता फार्माच्या प्रोमोटर फॅमिलीने बर्गर किंग इंडियासाठी 1,800 कोटी उभे केले आहेत. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, 2 दिवस फीवर डाऊन असल्यामुळे मला काल व्हिडिओ अपलोड नाही करता आला आणि आजही सर्दीमुळे जर माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येत नसेल तर माफी असावी, पण मी जास्तीत जास्त स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करतो. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे JSW बद्दल. तर मित्रांनो, आंध्र प्रदेशच्या इंडस्ट्रियलायझेशनसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. JSW ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल आणि आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर चंद्रबाबू नायडू यांच्या उपस्थित कडप्पा जिल्ह्यामध्ये 50,361 कोटींच्या इन्व्हेस्टमेंटचा कॉर्नरस्टोन लेईंग सेरेमनी झालेली आहे. या इन्व्हेस्टमेंटमध्ये रायलसीमामध्ये 16,350 कोटींचा लो कार्बन स्टील प्लांट आहे, जो इलेक्ट्रिक आर्क फर्नेस टेक्नॉलॉजी वापरेल आणि ट्रॅडिशनल कोन बेस ब्लास्ट फर्नेसेस पेक्षा खूप कमी कार्बन इमिशन असतील. याशिवाय 20,350 कोटींचे रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स आहेत आणि एकूण 50,000 नोकऱ्या निर्माण होणार आहेत, जे की आंध्र प्रदेशसाठी गेल्या 20 वर्षांचा सर्वात मोठा इंडस्ट्रियल कमिटमेंट असणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अजंता फार्मा बद्दल. तर इंडियामधील क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट म्हणजे QSR सेक्टरमध्ये एक बड्या फार्मा फॅमिलीने एंट्री केलेली आहे. अजंता फार्माच्या प्रोमोटर फॅमिलीचे आयुष मधुसूदन आणि मधुसूदन अग्रवाल यांनी इन्स्पिरा ग्लोबल या त्यांच्या इन्व्हेस्टमेंट व्हेकलद्वारे रेस्टॉरंट ब्रँड्स एशियामध्ये बर्गर किंग इंडियामध्ये कंट्रोलिंग स्टेक ॲक्वायर करण्यासाठी 1,050 कोटी NCD म्हणजे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्सद्वारे रेज केले आणि आणखी 750 कोटी रेज होणार आहेत. मित्रांनो, एव्हरस्टोन कॅपिटल जे आता बर्गर किंग इंडियाचे प्रोमोटर आहेत ते एक्झिट घेणार आहेत. इंडियामधील QSR मार्केट आता 1.1 लाख कोटींचे आहे आणि बर्गर किंग इंडियाला एक स्ट्रॅटेजिक बायर मिळाल्याने स्टॉकवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो चायनाच्या AI क्लिंग बद्दल. तर चायनाच्या AI सेक्टरमध्ये एक हिस्टॉरिक फंडिंग झाली आहे, जी ग्लोबल AI रेससाठी खूप महत्त्वाची आहे. कोइनशू टेक्नॉलॉजीच्या क्लिंग AIचे एकाच राऊंडमध्ये अलिबाबा, टेन्सेंट आणि बायडू म्हणजे चायनाच्या तिन्ही टेक यांची एकत्र गुंतवणूक असलेला $2.8 बिलियन रेज केला आहे आणि व्हॅल्युएशन $15 बिलियन वर पोहोचलेले आहे. क्लिंग AIची अॅन्युअल रेव्हेन्यू रन रेट मागील 3 महिन्यात $300 मिलियन वरून $500 मिलियन वर पोहोचलेले आहे आणि ते पुढील 12 महिन्यात हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज वरती लिस्ट होणार आहेत. क्लिंग AI व्हिडिओ जनरेशन मध्ये मार्केट लीडर आहे आणि USच्या सोरा, रनवे, पिका लॅब्स यांना थेट कम्पीट करतं. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो बँक ऑफ बरोदा बद्दल. तर बँक ऑफ बरोदा बद्दल मागचा आठवडा खूप कठीण गेलेला आहे. UAEच्या NMC हेल्थ या कोलॅप्स हेल्थकेअर कंपनीच्या फ्रॉड केसमध्ये बँक ऑफ बरोदाने $600 मिलियन म्हणजे 5,700 कोटी सेटलमेंट पेमेंट करण्याचा करार केलेला आहे. NMC हेल्थने 2020 मध्ये कोलॅप्स झाली तेव्हा बिलियन्स ऑफ डॉलरचे प्रिव्हियसली अनडिस्क्लोज डेब्ट्स उघड झाले आणि बँक ऑफ बरोदाने त्यांना मॅसिव्ह लोन्स दिले होते, ज्याची वसुली कधीच होणार नव्हती. या सेटलमेंट पेमेंट नंतर लगेच RBIने बँक ऑफ बरोदावर एक सेपरेट रेग्युलेटरी फाईन इम्पोज केला आहे, ज्यामुळे या आठवड्यात बँकच्या प्रॉफिटेबिलिटीवरती एक मोठा इम्पॅक्ट दिसून येऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इमामी बद्दल. तर इंडियाच्या मेन्स ग्रूमिंग मार्केट बद्दल एक सोबरिंग बातमी आहे. इमामी लिमिटेडने ॲक्वायर केलेल्या द मॅन कंपनीने फायनान्शियल सर्व्हिस मध्ये 32.54 कोटीचा नेट लॉस नोंदवला, जो मागील वर्षीच्या 21.88 कोटींपेक्षा तब्बल 49% जास्त आहे. कंपनीचे रेव्हेन्यू मात्र फक्त 4.5% वाढून ते 161 कोटीवर पोहोचले आहे. पण रॉ मटेरियल कॉस्ट ही 13% वाढल्याने आणि इबिटा मार्जिन आता -15.9% वर गेलेली आहे. इमामीने द मॅन कंपनी ॲक्वायर केली तेव्हा इंडियामध्ये मेन्स ग्रूमिंग मार्केट मोठ्या प्रमाणावर ग्रो होईल असे वाटत होते, पण डायरेक्ट टू कस्टमर ब्रँड्स स्ट्रगल करत आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो US चायनाच्या AI वॉर बद्दल. तर मित्रांनो US चायना AI वॉर मध्ये एक खूपच एक्सप्लोजिव्ह बातमी आलेली आहे. सिक्युरिटी रिसर्चर्सने अँथ्रोपिकच्या क्लाउड कोड व्हर्जन 2.1.91 मध्ये असा हिडन कोड सापडला आहे, जो युजर्सचा टाइम झोन एशिया शांघाय किंवा एशिया युरोप आहे का हे चेक करतो आणि चायनीज प्रॉक्सी URLs डिटेक्ट करतो. अलिबाबाने जुलै 10 पासून सर्व एम्प्लॉईजसाठी क्लाउड कोड वरती बंदी घातली आहे आणि त्यांना अलिबाबाचे स्वतःचे
क्वाडर टूल वापरण्यास सांगितलेले आहे. अँथ्रोपिकने पूर्वीच चायनीज कंपनीजना क्लाउड ॲक्सेस बंद केले होते आणि त्यांनी क्लेम केले आहे की अलिबाबाच्या क्वेन AI लॅबने 25,000 फेक अकाउंट क्रिएट करून त्यांच्याकडून 28.8 मिलियन AI इंटरॅक्शन स्टील केलेले आहेत. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे मायक्रोसॉफ्ट बद्दल. तर मायक्रोसॉफ्टने एंटरप्राइज AI डिप्लॉयमेंटसाठी एक बोल्ड स्टेप घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट फ्रंटियर नावाची नवीन ऑपरेटिंग बिझनेस युनिट लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये $2.5 बिलियन इन्व्हेस्टमेंट आहे आणि 6,000 इंजिनियर्स आहेत. या युनिटचे काम म्हणजे थेट फॉर्च्यून 500 कंपनीजमध्ये जाऊन त्यांचे AI इम्प्लिमेंटेशन करणे, कारण MITच्या रिसर्चनुसार 95% एंटरप्राइजेस AI पायलट्स कोणताही मेजरेबल इम्पॅक्ट देत नाहीयेत. मायक्रोसॉफ्टने पहिल्या पार्टनर्समध्ये लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप, युनिलिव्हर, लँडोलेक्स यांना अनाऊन्स केलेले आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो AI एजंट्स नक्की काय करू शकतात याबद्दल. मित्रांनो एक डेटा पॉइंट आहे जो ऐकून तुम्हाला खरोखर शॉक बसणार आहे. रिमोट लेबर इंडेक्सच्या बेंचमार्कनुसार AI एजंट्स आता रिअल कमर्शियली व्हॅल्युएबल फ्रीलान्सर जॉब्समधील तब्बल 16.1% स्वतःहून प्रोफेशनल क्वालिटीमध्ये कम्पीट करू शकतात, जे फक्त 8 महिन्यापूर्वी केवळ 2.5% एवढं होतं. फॅबल 5 नावाच्या AI मॉडेलने 240 रिअल फ्रीलान्स प्रोजेक्ट्स वर्थ $1,44,000 मध्ये 16.1% सक्सेसफुली कम्प्लीट केलेले आहे. यामध्ये ग्राफिक डिझाईन, डेटा ॲनालिसिस, वेब ॲप्स, व्हिडिओ एडिटिंग यांचा समावेश आहे. इंडियामध्ये 5 कोटींपेक्षा जास्त IT एम्प्लॉईज आणि BPO वर्कर्स आहेत, ज्यांपैकी अनेकांचे काम या AI एजंट्स रिप्लेस करू शकतात. मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे सेन्सेक्स बद्दल. तर काल सोमवारी बाजाराने खूप महत्त्वाचा टेक्निकल माइलस्टोन ओलांडलेला आहे. सेन्सेक्स हा 78,285 वर आणि निफ्टी 24,430 वर बंद झाले आहे, जे लागोपाठ चौथ्या दिवशीचा गेन आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निफ्टीने फेब्रुवारी 2026 नंतर पहिल्यांदाच आपला 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केलेला आहे. रिअल्टी आणि ऑटो सेक्टर्स काल सर्वात जास्त शाईन झाले, तर IT सेक्टर थोडे फ्लॅट राहिले. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अदानी ग्रुप बद्दल. तर अदानी केसबद्दल एक काउंटडाऊन सुरू झालेला आहे. जुलै 5 ला US डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने कोर्टमध्ये फायलिंग केली की अदानी केस कधीच यायला नको होता आणि परमनंटली डिसमिस करण्याची विनंती सुद्धा केलेली आहे. पण न्यूयॉर्क फेडरल जज यांनी DOJला 13 जुलैपर्यंत डिटेल जस्टिफिकेशन सादर करायला सांगितलेलं आहे. आधीच मित्रांनो ACC सिव्हिल केसमध्ये गौतम अदानी यांनी $6 मिलियन तसेच सागर अदानी यांनी $12 मिलियन आणि अदानी एंटरप्राइजेसने इराण सँक्शनसाठी $275 मिलियन सेटलमेंट केले आहे. आणि क्रिमिनल केस डिसमिस झाला तर अदानी ग्रुपसाठी लीगल क्लाउड पूर्णपणे दूर होईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो रिअल्टी स्टॉक्स बद्दल. तर मित्रांनो काल निफ्टी रिअल्टी इंडेक्स सर्वात जास्त शाईन झाला आणि याचे कारण समजून घेणे गरजेचे आहे. होम लोन रेट्स हे RBIच्या रेट कट्समुळे 7.75% पर्यंत खाली आले आहेत आणि इंडियामध्ये अफोर्डेबल हाऊसिंगला स्ट्रॉंग डिमांड आहे. जरी लक्झरी सेगमेंटमध्ये थोडी स्लोडाऊन आहे, तरी 50 ते 75 लाखांच्या सेगमेंटमध्ये स्टेडी डिमांड आहे. DLF, गोदरेज प्रॉपर्टीज, प्रेस्टिज एस्टेट, ब्रिगेड ग्रुप, शोभा डेव्हलपर्स हे टॉप निफ्टी रिअल्टी कंपोनेंट्स आहेत आणि इंडियाच्या अर्बनायझेशन ट्रेंडमुळे लॉंग टर्म स्ट्रॉंग राहणार आहेत. तर मित्रांनो कालचे की मार्केट नंबर्स आपण एकदा बघूया. सेन्सेक्स काल 78,295 बंद झाला आहे, जो फेब्रुवारी नंतरचा सर्वात उच्च लेवल आहे. गोल्ड हे 1,42,000 ते 1,43,000 पर 10 ग्रॅम, तर सिल्वर 2,34,000 पर किलोग्रॅम आणि ब्रेंट क्रूड ऑइल हे 72.12 वर होते. तसेच डॉलर सुद्धा 83.7 वर आलेला आहे. इराण सक्सेशन क्लॅरिटी आणि US जॉब्स डेटा वीक असल्यामुळे गोल्डला सपोर्ट आहे, तर ऑइल स्टेबल आहे कारण हॉर्मुझ स्ट्रेट शिपिंग रिकवर होत आहे. तर मित्रांनो हे होते आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.